आरक्षण द्यावं अशा प्रकारच्या मागण्या होत्या। आयोग नेमले गेले, परंतु आयोगाने जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास नाही अशा प्रकारचं त्या टायमाला नमूद केल्या गेल्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही आणि सरकारने सुद्धा विशेष असे प्रयत्न न केल्यामुळं हे आरक्षण मिळालं नाही। परंतु आमच्या सरकारनं हे आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले। मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली, आयोगाचा अहवाल आला आणि जस्टिस गायकवाड यांनी मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे असा निष्कर्ष काढून सरकारला अहवाल दिला आणि त्याचा आधार घेऊनच राज्य सरकारने आम्हाला 16% आरक्षण दिलं। या राज्यातली जनता भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्र्यांवर तर खुश आहेच, परंतु केवळ मराठा समाज आणि जनता नाही तर साऱ्या समाजाचे लोक आमच्यावर आता खुश आहेत। त्याचं कारण आहे की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमच्या सरकारने हे आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळं राज्य सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते या निमित्तानं पूर्ण केलं आणि राज्यातल्या जनतेच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। माझं निवेदन संपलं। आता टीव्हीवर चर्चा चालू आहे, लोक आहेत असं म्हणणं पडलं की आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही। चॅलेंजर दिलं गेलं तर हे 16% जे आहे त्यांना 52%पेक्षा आरक्षण द्यायला पाहिजे होतं। चर्चेमध्ये अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात याचा अंदाज आम्हाला यापूर्वीच आलेला आहे, परंतु जरी कोर्टामध्ये हे आरक्षण गेलं तरी सरकार पूर्णपणानं तयार आहे हे आरक्षण टिकवण्यासाठी। जी काय फौज उभी करावी लागेल वकिलांची ती फौज आमचं सरकार उभी करून हे आरक्षण टिकवणार आहे। निर्णयावर खुश आहे। त्याचं कारण असं आहे, एक तर स्वतंत्ररित्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आरक्षण दिले आणि त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।